तर स्वामी ओम, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर ह्याच्या अगोदर मी आपल्या मठाबद्दल माहिती वगैरे सांगितलेली नाही आहे, पण तसंच YouTubeवरती व्हिडिओज वगैरे टाकलं होतं. तर त्याच्यामुळं खूप जणांनी कमेंट वगैरे केले होते, की हे मठ कुठे आहे आणि हे मठाचं नेमकं काय माहिती पण सांगत नाही, असं खूप जणांनी कमेंट केलं आहे. तर त्याच्यामुळं आज मी व्हिडिओ बनवतोय. तर मी आहे अक्कलकोटमध्ये श्री राजेराय मठ. राजेराय मठ हे नाव का पडलं, तर ती पूर्ण स्टोरी सांगतोय तुम्हाला. तर महाराजांनी इथं पादुका स्थापन केलेत आपल्या मठामध्ये, श्री राजेराय मठात. तर याला चुनेगडची मठ पण म्हटले जाते. तर महाराजांच्या पोथीमध्ये चुनेगडचे मठ म्हणून लिहिलेलं आहे. तर राजेराय मठ का म्हणतात, तर ते पूर्ण माहिती सांगतो तुम्हाला. तर हैदराबादचे राजे होते श्री राजेराय म्हणून. तर त्यांना ही पदवी होती, राजेराय ही एक पदवी होती इंग्रजांनी दिलेलं. तर त्यांना कुष्ठरोग झालं होतं. तर ते कुष्ठरोग कमी होत नव्हतं. त्याच्यामुळं त्यांनी खूप मंदिरं वगैरे केलेले होते. तर ते कमी झालं नव्हतं. स्वामी महाराज हे कोण आहेत त्यांना माहिती नव्हतं. तर ते एकदा गाणगापूरला आले होते. तर त्यांची व्याधी कमी झाली नव्हती. तर गाणगापुरात असताना महाराजांनी त्यांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, की "तू अक्कलकोटला ये." तर त्यांनी अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यावरती ते भेटले. महाराज तेव्हा वटवृक्षाच्या खाली बसले होते तिथं, जे वटवृक्ष मंदिर म्हणून आता सध्याला आहे. तर वटवृक्षाचं झाड होतं, त्या झाडाखाली महाराज विश्रांती करायचे. तर तिथं बसले होते. तर त्यांना तिथं भेटले महाराज आणि मग ते शेख नूर दर्याकडे गेले. तर तिथं त्यांनी त्यांचे व्याधीवर कमी होण्यासाठी औषध वगैरे दिले महाराजांनी. तर ते व्याधी कमी झाल्यावरती त्यांनी 4,000 सुवर्णमुद्रा देतो म्हणून सांगितले होते महाराजांना व्याधी कमी झाल्यावरती. तर ते 10,000 सुवर्णमुद्रा घेऊन आले अक्कलकोटला. तर अक्कलकोटला आल्यावरती 10,000 सुवर्णमुद्राचं काय करायचं? तर महाराजांनी सांगितलं, की गावच्या बाहेर माझं चुनेगडचं मठ बांध म्हणून सांगितलं महाराजांनी. तर त्यांनी चुनेगडचं मठासाठी इथं पूर्ण जागा वगैरे घेतली आणि मग मठ वगैरे बांधलं आणि महाराजांनी स्वतः इथं आले मठ बांधायचं झाल्यावरती. तर पादुका स्थापन करायचं राहिलं होतं. तर महाराज स्वतः इथं आले आणि महाराजांनी त्यांच्या पायाचे जेवढे ठसे होते, तर ठशाप्रमाणे आपले पादुका दिले आणि मग जेव्हा पादुका इथं स्थापन केले, तर तेव्हा सूर्यापेक्षाही मोठा प्रकाश झाला होता इथे. तर मोठा प्रकाश झाला होता आणि महाराजांनी ते पादुकांकडे बघून, प्रकाशाकडे बघून म्हटलं, की हे चैतन्य पादुका असतील म्हणून नाव दिले. तर हे पादुकांचं नाव चैतन्य पादुका असं पडलं. तर तेव्हापासून पुढं मग हे सगळं डेव्हलपमेंट वगैरे चालू होतं. पण थोड्या वर्षांनी हे पूर्ण डेव्हलपमेंट वगैरे थांबलं होतं. लक्षच नव्हतं कोणाचं. महाराज तर पादुका स्थापन करून एका वर्षांनी समाधी घेतली. तर त्याच्यापुढं मग 75 वर्षे लोटून गेले होते. हे पूर्ण सगळं बंद झालं होतं. पूर्ण मठ सगळं बंद होतं. कोणाचं लक्ष नव्हतं गावात. तर गाणगापूरवरून एक बाल साधू आले. त्यांचं नाव बेलनाथ महाराज. तर त्यांनी पूर्ण हे सगळं हे केलं, जीर्णोद्धार केलं आणि मग त्यांचं समाधी पण इथंच आहे राजाराम मठाच्या बाहेरच्या साईडला. तर त्यांनी पूर्ण ट्रस्ट वगैरे निर्माण केलं. आता ट्रस्टच्या वतीने काय-काय काम होतं ते सांगतो तुम्हाला. तर सकाळचा अभिषेक असतो ते. तर आतमध्ये गाभाऱ्यात सोडतात. पूर्ण म्हणजे महाराजांच्या पादुकांनाच तुम्ही स्पर्श करू शकता. अक्कलकोटमध्ये एकमेव मंदिर असं आहे, की जिथं तुम्हाला आतमध्ये सोडतात महाराजांच्या पादुकांना स्पर्श करायला. तर तुम्ही स्पर्श करू शकता, अभिषेक करू शकता. तर तिथं बेलनाथ महाराजांनी महाराजांचं स्थापन केलेलं एक उभी मूर्ती आहे महाराजांची. पूर्ण अक्कलकोटमध्ये एकच मूर्ती आहे जी उभी आहे महाराजांची. श्री स्वामी समर्थ महाराजांची उभी मूर्ती पूर्ण अक्कलकोटमध्ये एकच आहे. तर त्यांना पण अभ्यंगस्नान वगैरे असतो सकाळी. तर अभ्यंगस्नान वगैरे करू शकता तुम्ही महाराजांना. तर आतमध्ये सोडतात पूर्ण दूध वगैरे तुमच्या हातूनच घातले जाते. महाराजांना वस्त्र तुमच्या हातूनच घातले जातं आणि अत्तर लावू शकता तुम्ही. पूर्ण गाभाऱ्यात सोडतात. म्हणजे असं नाही की महाराजांनी स्थापन केलेत पादुका म्हणून ते हात वगैरे लावायचं नाही, बाहेरच उभं राहायचं असं काही नाही. आरती सगळ्यांच्या हातून आरती होते आणि मेन म्हणजे सांगायचं म्हणजे अभिषेक जेव्हा चालू असतो तेव्हा पूर्ण अक्कलकोटमध्ये महाराजांनी स्थापन केलेले किती मठ आहेत, म्हणजे कधी केले. आता समजा श्री राजराय मठ आहे, तर राजराय मठामध्ये महाराजांनी स्थापन केलेले चैतन्य पादुका. असंच वटवृक्ष हे नेमकं कशामुळं आहे? वटवृक्ष आहे तिथे महाराजांनी काय दिले? पादुका आहेत का काय आहेत नेमकं? उदाहरणार्थ गुरु मंदिर तिथं नेमकं काय आहे? समाधी मठ तिथं काय? हे पूर्ण माहिती तुम्हाला पूर्ण अक्कलकोटमध्ये आपल्या राजाराम मठातच ऐकायला मिळेल. म्हणजे पूर्ण तुम्हाला काय महाराजांबद्दल प्रश्न विचारायचे असतील, की महाराज कोण आहे ते विचारायचं असेल, तर तुम्हाला पूर्ण उत्तर पण इथं मिळेल. हे पूर्ण अभिषेक चालू असताना, अभिषेक करता-करता हे प्रश्नांची उत्तर पण देतात. हे म्हणजे तिथे एक आपले सर आहेत, ते सगळं सांगत असतात माहिती आपल्या मठाबद्दल. तर आता समाधी मठात काय आहे नेमकं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, सगळेजण काय करतात, समाधी मठ जायचं, दर्शन करायचं, यायचं. गुरुमंदिर जायचं, दर्शन करायचं, यायचं. वटवृक्ष जायचं, दर्शन करायचं, यायचं. नेमकं तिथलं महात्म्य काय हे कोणीच विचारत नाहीये. म्हणजे तिथं महाराज का बसत होते का? विश्रांती करत होते का? का तिथं पादुका दिलेत? हे नेमकं मठ कशामुळं बांधले? कधी बांधले? हे कोणाला सुद्धा माहिती नसते. येतात फोटो काढतात जातात, येतात फोटो काढतात जातात. तर पूर्ण माहिती वगैरे आपल्या मठाबद्दल पण सांगतात आणि अक्कलकोटमध्ये भरपूर जे मठ आहेत, ते सगळे लोकं दर्शन वगैरे करतात. त्याचं पण पूर्ण माहिती वगैरे आपल्या मठात देतात. आणि आपल्या मठाचं सांगायचं म्हणजे जेव्हा पादुकाचं तीर्थ वगैरे काढतो ना आम्ही, ते महाराजांनी व्याधीनिर्थ सांगितलं होतं, की हे तीर्थ जरी कोणी घेतलं, तर व्याधी वगैरे कमी होते. तर तुमच्या हातूनच तीर्थ काढायचं आणि
तुम्हालाच ते बाटलीमध्ये नवीन बाटलीमध्ये आम्ही भरून देतो. तर ते सकाळी जे पूजेला असतात किंवा अभिषेकला असतात त्यांना ते भरून दिलं जातंय. तर त्याच्यामुळे व्याधी वगैरे कमी झालेले आहेत. भरपूर जणांनी आपलं अनुभव वगैरे तर आपल्या अक्कलकोटचे राजाराम मठात सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही इथलं तीर्थ घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळं हे व्याधी आमचं बरी झालेलं आहे. असं खूप जणांनी सांगितलेलं आहे. जे पुणे असो, मुंबई असो भरपूर जण येतात, ते तीर्थ घेऊन जातात. तर ते व्याधी ज्यांची कमी असते त्यांनी आपला अनुभव सांगतात, की आणि सकाळी जेव्हा अभिषेक चालू असतो तेव्हा स्वतः तुम्ही समजा आता तुमच्यासोबत काहीतरी घडलेलं आहे आणि ते चमत्कारच आहे. तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. हे चान्स देते तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही म्हटलात, की मला एक असं एक घडलेली घटना आहे, जे महाराजांमुळंच झालेलं आहे. ह्याच्या अगोदर झालं नव्हतं हे. तर तुम्ही ते माहिती सांगू शकता आणि भरपूर जण सांगतात पण. हे एवढं फ्रीली म्हणजे असं नाही, की अभिषेक चालू आहे पट फक्त मंत्र म्हणायचं आणि दूध व्हा, हे व्हा, आरती करा, पटकन चला पुढे असं म्हणत नाहीत. खूप सारे माहिती सांगतात आणि तुमचा अनुभव तुम्ही सांगू शकता किंवा दुसऱ्यांचा अनुभव तुम्ही ऐकू शकता, की महाराज कुठपर्यंत काय पण करू शकतात. म्हणजे आता समजा तुम्ही नवीन भक्त आहे स्वामी महाराजांचा, तर तुम्हाला हे भरपूर अनुभव सांगतात ना लोकं, तर तुमचं असं विश्वास बसेल, की हां, खरंच हे महाराजांमुळेच होऊ शकतंय आणि ते असं एकेकांचं असं असतं, की ते रडत-रडत सांगतात, की हे महाराजमुळंच झालं. हे पहिलं होत नव्हतं, हे महाराजांमुळंच झालं. असं भरपूर जण सांगतात. भरपूर जण स्वतःचे अनुभव सांगतात, घडलेल्या घटना सांगतात किंवा आता व्याधी कमी झाले, तीर्थामुळं झालेले हे पण सांगतात आणि आपल्या मठाबद्दल असं सांगतात, की हे मठात आम्हाला हे असं झालं, तसं झालं. खूप म्हणजे असा अनुभव सांगतात. तर महाराजांचा अनुभव तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की या श्री राजाराम मठ कोणाला पण विचारू शकता. फतेसिंग ग्राउंड समोरच आहे श्री राजाराम मठ म्हणून किंवा गावात आलात तुम्ही अक्कलकोटमध्ये कोणाला सुद्धा विचारलात, की राजाराम मठ कुठे आहे? कुणी सुद्धा तुम्हाला सांगेल, की कुठे आहे? आणि मेन म्हणजे इथं राहायची सोय आणि ह्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकलो होते आपल्या भक्तिनिवासाचं बेला मातृभवन म्हणून आहे. तर ते कसं झालंय व्हिडिओचं, तर आपल्या मठाचं लॉजिंगचं जे म्हणजे भक्तनिवास आहे, त्याचा नंबर एकच आहे. तर त्याच्यामुळे भरपूर बुकिंग्स होतात. 1-1 महिना अगोदरच बुकिंग करतात. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती कमेंट काय टाकलेलं आहे, की फोनच उचलत नाहीये किंवा बुकिंग घेत नाहीये. तर कसं होतंय मिस्टेक कसं व्हायला लागलंय, आता समजा तुम्हाला बुकिंग करायचं आहे. कुणीतरी फोन केलेलं तुमच्या अगोदर ते बोलत होते. तर तुम्ही ट्राय करता ते त्यांच्यासोबत बोलत असते त्याच्यामुळे तुमचा फोन उचलत नाही. तर तुम्हाला काय वाटतंय, हे व्हिडिओ बनवून टाकलं YouTubeवरती आणि मग फोनच उचलत नाहीये त्यानी हे फक्त पैशासाठी व्हिडिओ बनवतात. असं एकाने पण कमेंट केलेलं मागच्या व्हिडिओमध्ये, की फक्त व्हिडिओज टाकता तुम्ही फक्त पैशासाठी टाकता. असं का नाही आहे महाराज. असं काय समजू नका तुम्ही. तर सगळे भक्त आमच्यासाठी समानच असतात. तर ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये पण मी सांगत आहे, की थोडाफार बिझी असते मोबाईल. तर बुकिंग वगैरे करायचं असेल तर दुपारी फोन करायचं तुम्ही. बुकिंग वगैरे होतं तेव्हा. तर एक-एकदा बिझी असते, एक-एकदा उचलत नाही आहेत कामामुळं. गर्दी एवढी असती आमच्याकडे इथे राजाराम मठात 60 रूम्स आहेत 60. तर कंटिन्यू फुल. कुठल्या पण महिन्यात फोन करा, फुलच असते. शनिवार, रविवारी तर विचारच करायचा नाहीये तुम्ही. शनिवार, रविवारी एवढं फुल असते. कारण इथं तुम्हाला महाप्रसाद मिळतो, चहा, नाश्ता सगळं मोफत. फक्त रूमचे चार्जेस घेते तुमच्याकडून आणि अभिषेकाचं ₹201 प्रत्येकी ₹201 त्याच्या म्हणजे ₹201 मध्ये तुम्ही स्वतः काहीच आणायचं नाही, अत्तर आणायचं नाही, काही नाही. सगळं मठाकडून असते महाराजांना लावायला आणि तुम्ही स्वतः महाराजांना अत्तर लावायला देणार असेल तर तुम्ही स्वतः देऊ शकता, की आम्ही आणलेलं अत्तर लावा महाराजांना. तर ते तुमच्या हातूनच लावलेलं जातंय. म्हणजे असं नाही, की तुम्ही अत्तर आणलं म्हणून तुम्हाला बाहेर उभं करायचं आणि ते अत्तर जे आतमध्ये पूजेला असतात त्यांनीच लावायचं. असं नाहीये. पुजारी वगैरे आहेत म्हणून त्यांनीच लावायचं असं काही नाहीये. तुम्ही समजा आता महाराजांना वस्त्र आणलात, तर वस्त्र तुमच्या हातून महाराजांना घातलं जातंय. हे बघा. म्हणजे कट्ट्यावरती तुम्ही स्वतः चढू शकता आणि महाराजांना वस्त्र वगैरे घालू शकता. हार आणलात, तर हार तुमच्या हातूनच महाराजांना घातलं जातं. तर ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला माहिती सांगायची असेल तर प्लीज कमेंट करा. काय विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. तर तुम्ही काय विचारता त्याच्यावरनं मी व्हिडिओ बनवू शकतो, की ह्यांना म्हणजे लोकांना ह्याचं माहिती नाही आहे म्हणजे हे द्यायचंय आपल्या मठाबद्दल अजून काय विचारायचंय तुम्हाला? बुकिंग कसं होतंय ते त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे. ते व्हिडिओ बघा तुम्ही. तर त्याच्यामध्ये नंबर वगैरे लिहिलेलं आहे बेला मातृभवनचं. तर रूम्स पण मी दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये रूम्स वगैरे कसे आहेत ते आणि अजून थोडंफार माहिती त्याच्यामध्ये दिलेलं आहे. अजून माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, की राजाराम मठाबद्दल आम्हाला अजून माहिती पाहिजे किंवा अजून काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करा. त्याच्यावरती मी अजून एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यावर मी अजून एक व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये जे तुम्ही कमेंट वगैरे टाकलेले त्याचे उत्तर देईन मी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अजून काय प्रश्न वगैरे असेल तर तुमचं विचारा. कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. ह्याच्या पण अजून मी व्हिडिओज वगैरे टाकेल तर तुम्हाला नक्की कळेल आणि आपल्या मठात काय कार्यक्रम वगैरे करतात त्याचं पण तुम्हाला अपडेट मिळत राहील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.